करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, कोणत्या मनुष्य देहाला उत्तर द्यायची असतात आणि कोणत्या मनुष्य देहाला उत्तर न दिलेली बरी. हा का दिलेला आहे? प्रत्यक्षात प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी आपला वेळ वाया न घालवता बघा प्रत्यक्ष जगलं गेलं पाहिजे. आपले आई वडील ज्याप्रमाणे आपल्याला लहानाचं मोठं करत असतात, परंतु आपल्या खुशीसाठी बघा आपण खुश राहावं, आपण समाधानी राहावं, आपण आनंदी राहावं यासाठी ते खूप प्रयत्न करत असतात. परंतु मुलांच्या खुशीसाठी किंवा मुलींच्या खुशीसाठी बघा वेळोवेळी ते तुटत असतात. कारण का? आपण जर बघा प्रत्यक्षात आई वडिलांना एखादं काम सांगितल्यानंतर जर आई वडिलांनी ते आपल्याला आणून दिलं नाही, बघा आपण बाबांना सांगतो, बाबा मला बाजारातून, मार्केटमधून, दुकानातून ही वस्तू आणा. पण जेव्हा बाबांचे हात रिकामे पाहायला मिळतात तेव्हा आपण बाबांशी बोलणं लगेच बंद करतो की नाही? आपण फक्त काय ठेवतो, विश्वास ठेवतो की बाबा मला आणतील. परंतु बाबांचे हात रिकामे दिसल्यानंतर बाबांशी आपण 2 दिवस बोलत नाही. लगेच आपण बघा नातं लगेच तोडण्यासारखं आपण करत असतो. परंतु समर्थ म्हणाले, त्या बघा प्रत्यक्ष आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला त्यांचे कष्ट पाहायला मिळत असतात. जीवनामध्ये कधीही 4 गोष्टींची बघा लाज वाटू देऊ नका. जुने कपडे, बघा प्रत्यक्षात आई आणि वडील, गरीब मित्र आणि साधारण राहणीमान. का भाग दिलेले? जुने कपडे. आपली परिस्थिती अशी असते ना की समोरची लोक आपल्याला विचारतात, बोलतात, परंतु त्यांचं मनावर घ्यायचं नाही आहे. खरंच आपले आई वडील बघा गरीब परिस्थितीतून आत्तापर्यंत पुढे आलेले. आपल्या या नरदेहाला प्रत्यक्षात आपल्याला बघा खुश ठेवण्यासाठी स्वतःची चप्पल कधीही विकत घेणार नाही, परंतु आपल्याला नवीन बुटं आणून देतील. सण असो, सणवार असो, बघा त्यावेळी वडील असतील, आई असेल, स्वतः कधी साडी किंवा नवीन कपडे घेणार नाही, बरोबर की नाही? परंतु आपल्याला आपल्या बघा ज्या गरजा असतात, म्हणजे आपल्याला मिळणारा जो आनंद आहे ना, तो त्यांना मिळत असतो की आमची मुलं, आमचे मुली खुश राहिलं पाहिजे. परंतु आपण मागचा पुढचा विचार करत नाही. आई आणि वडील का भाग दिलेले? आपला मित्र गरीब असतो. आता गरीब परिस्थितीतून ज्या वेळेला आपला देह जाईल ना, त्यावेळी आपल्याला अनुभव मिळत असतो. आपल्याकडे खूप पैसा आहे, परंतु आपण जर एखाद्याला मदत करत नसू, मग काय उपयोग? त्या पैशांचा वापर झाला पाहिजे आणि राहणीमान आपलं साधं असलं पाहिजे, उच्च विचारसरणीचं असलं पाहिजे, बरोबर की नाही? साधी राहणी, उत्तम विचारसरणी. का भाग दिलेले? आपल्याकडे खूप पैसा असला की आपण 4 लोकांमध्ये बघा उजाळून दिसत असतो. त्याचं कारण का? पैसाच. परंतु पैसा असा असावा, विचाराने उत्तमाचं असणं गरजेचं आहे. जर नुसता पैसा असेल, विचार जर शून्य असतील, उपयोग काय? बरोबर की नाही? म्हणून समर्थांनी का भाग दिलेला आहे? प्रत्यक्षात आयुष्य जगत असताना अनेक गोष्टी येतात. मग मनुष्य देहाला आपण उत्तर का देते असतो?
काय द्यायची? समोरून आपल्याला विचारतात, अरे तुमच्याकडे एवढा पैसा आला कसा? दुसरी गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे या जगामध्ये आपल्याला मदत करणारे शेवटच्या क्षणापर्यंत बघा, जोपर्यंत आई आणि वडील असतात ना, तोपर्यंत आपली ते सेवा करत असतात. म्हणून या जगामध्ये एकच सुंदर आणि प्रत्यक्षात पाहायला जर गेलं तर आई आणि वडील हे आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. किती संकट आले, किती प्रसंग जरी आले तरी बघा प्रत्यक्षात आपल्यावर संकट येऊ देत नाही. किती गरीब परिस्थिती जरी असली तरी प्रत्यक्षात मदत करून बघा, कष्ट करून, मेहनत करून आपल्याला ते काय हवं काय नको ते पाहत असतात. संस्कारशील विचारांची गरज प्रत्येकाच्या जीवनाचं अविभाज्य घटक बनले. शिक्षण हे घरातूनच मिळत असतं. आई वडील मुलांना संस्कार देत असतात. म्हणजे काय, मुलं मुली बघा प्रत्यक्षात आई वडिलांची वागणूक बघून बघा तसं ते वागत असतात. म्हणून मुलांसमोर खोटं बोलणं हे टाळायचं असतं. आता आपले आई वडील जे संस्कार देत असतात, परमेश्वराची जी शिकवण आहे त्याप्रमाणे जर आपण वागण्याचं ठरवलं, आपल्या स्वभावामध्ये जर बदल केला ना, तर बघा आयुष्य उत्तमच आहे. जर आपल्या आई वडील साधे असतील आणि त्या साध्यांचा बघा प्रत्यक्ष साधे राहत आहेत त्यांचा जर आपण गैरफायदा घेतला, मग आयुष्य बर्बाद आहे हो. कारण त्यांनी दिलेली संस्कार, त्यांनी दिलेली शिकवण आपण त्यांचं पालन केलं नाही, मग उपयोग काय? समर्थ म्हणाले. बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला आणि समोरची जर आपल्याला व्यक्ती विचारत असेल, अरे तुझे आई वडील एवढे साधे भोळे आहेत, मग तुम्ही का असे? मग आता समोरच्या व्यक्तींना काय उत्तरं द्यायची? विचार करा. आपल्याला असं बोलतात की नाही, अरे तुमचे आई वडील बघा आणि तुमची बघा प्रत्यक्षात ही मुलं पहा. शेजारी पाजारीसुद्धा संवाद होत असतं ना. म्हणजे आपण जगायचं कसं, आपला स्वभाव नेमकं कसा हवा. आई वडील म्हणून आपलं वागणं नेहमी प्रेरणादायी असावं. कारण आपली मुलं बऱ्याच वेळेला आपल्या वागण्याचं अनुकरण करत असतात, कॉपी करतात. आपण लोकांकडे पाहत असतो, परंतु लोकांकडे पाहत असताना प्रत्यक्षात लोकांसारखं वागू नये. त्यातून काय चांगलं, काय नवीन, काय वाईट हे पाहिलं पाहिजे. आई वडील मुलांचं पहिलं प्रेरणा स्रोत असतात. वेळोवेळी त्यांच्याकडून मिळणारं प्रोत्साहन बघा वेळ प्रसंगी मुलांसाठी प्रेरणा बनून त्यांच्या वाटेतील अंधकार दूर करून यशाच्या शिखराकडे जाणारी वाट त्यांना दाखवत असतात. कोणत्या आईबापाला असं वाटतं की माझा मुलगा बघा वाईट मार्गाला जावा, वाईट संगतीला जावा, असं कोणालाही वाटत नाही. परंतु प्रत्यक्षात जी संगत त्या मुलाला त्या मुलीला लागत असते ना, ज्या वाईट विषय विकारांकडे तो मुलगा किंवा ती मुलगी जात असते ना, तेव्हा त्यांना कोणीही रोखू शकत नाही. बरोबर की नाही? म्हणजे सुरुवात ही आपल्यापासूनच करता आली पाहिजे. सावली देणारी कधीच परतफेडीची अपेक्षा करत नसते, मग ते वृक्ष असोत किंवा आई वडील. आता आपण बघा लहान होतो, ऊन लागायचं, आई वडिलांच्या बघा इथे उभे राहायचो, त्यांच्या सावलीमध्ये बघा आईचा पदर आपल्याला पाहायला मिळायचा. बरोबर की नाही? ऊन लागत असेल तर आईचा पदर आपण डोक्यावर घ्यायचो. आता सर्व बदललं हो, आईचा पदरच विसरला आता. बरोबर की नाही? विचार करा, कलियुग आहे. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आपण झाडाच्या सावलीमध्ये आपण बघा उभे राहत असतो, कारण का डोकं तापलेलं आहे, पायाला चटके बसलेले आहेत. झाडाच्या सावलीमध्ये आपण विश्रांती घेत असतो. बरोबर की नाही? पण ते आपल्याला परत बघा जर आपण पाहायला जर गेलं तर झाड आपल्याला म्हणतं का हो, मी तुला सावली दिली, तू आता मला दररोज पाणी घाल,
नाही ना. ते वृक्ष दररोज बघा प्रत्यक्ष त्याची वाढ, त्याला फळं फुलं पाहायलाच मिळणार आहे. म्हणून आपल्या लेकरांसाठी काय योग्य, काय अयोग्य, काय चुकीचं, काय बरोबर हे आई वडीलच ठरवत असतात. कारण त्यांच्या एवढी काळजी करणारं त्यांच्यासारखं खरंच दुसरी कोणीच नसतं. म्हणून आई वडील का महत्त्वाचे आहेत? या आयुष्यात मातृदेवो भव, पितृदेवो भव का सांगितलेलं आहे? दररोज सकाळी उठल्यानंतर आई वडिलांच्या पायावर बघा डोकं ठेवलंच पाहिजे. आणि त्याप्रमाणे आपल्याला मिळणारं जे सामर्थ्य आहे ना, अहो कुठे दुकानात मिळणार नाही, कुठे बाजारात मिळणार नाही हो. एवढं भलं मोठं सामर्थ्य असताना आपण फक्त विचार करत असतो. परंतु बघा, विचार जर केला ना तर आपण करू शकतो. जो आपल्याला भक्तिमार्ग आपल्याला प्राप्त झालेला आहे, तो भक्तिमार्ग आणि त्याचबरोबर सुसंस्काराची जी शिदोरी आहे, या आई वडील या दैवतांकडून मिळालेली कवचकुंडले आहेत, बरोबर की नाही? आई वडिलांची संस्कार आणि बघा प्रत्यक्षात सद्गुरुरायांचं मार्गदर्शन हीच खरी प्रेरणा आहे ना. म्हणून प्रेम ही माणसाच्या जीवनातील एक सुखद अमूल्य गोष्ट आहे की प्रेमामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद, सुख आणि उत्साह तर येतोच, पण मनुष्याला जीवनात प्रेम भेटलं तरच ना. जर प्रेम भेटलं तर 4 दिवस अजून जास्त जगेल. मग ते प्रेम आई वडिलांचं असू दे, मुलाचं असू दे, भाऊ बहिणीचं असू दे, मित्र असू दे, नातेवाईक असू दे, बायको असू दे, प्रियकर असू दे, प्रेयसी असू दे, कोणाचंही असू दे. पैशाने जगता येत नाही. पैशाबरोबर प्रेम हे बघा प्रत्यक्षपणे करता आलं पाहिजे. आयुष्यामध्ये तुम्ही कितीही शिकलात तरी पैसा आणि नाव कितीही जरी कमावलं तरी आई वडील आणि सद्गुरू गुरु यांच्या आशीर्वादाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. आयुष्यात कधी कोणाला बघा कमी लेखायचं नाही. जी तुम्हाला मेहनत करायची ते मेहनत करा, कष्ट करा, परंतु कोणाला विसरू नका हो. आयुष्यात तुम्ही किती मोठे जरी झालात ना तरी आई वडिलांपेक्षा आपण कधीही मोठे होणार नाही. म्हणून सुख असो किंवा दुःख असू दे, परंतु आई वडिलांना कधीही विसरू नका. त्यांच्या आशीर्वादाशिवाय बघा प्रत्यक्षात त्यांची जी शिकवण आहे त्या शिकवणी बरोबरच आपण चाललं गेलं पाहिजे. आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असणारी व्यक्ती आयुष्यात कधी वाया जाणार नाही, एवढं मात्र नक्कीच आहे. म्हणून कोणत्याही मनुष्याला उत्तर देत बसू नका. आणि त्याचबरोबर आपण प्रत्यक्षात मिळालेली जी उपासना आहे, मिळालेला जो नरदेह आहे, तो भक्तिमार्गालाच बघा प्रत्यक्षात प्रपंच करून परमार्थ आपण कसा करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून प्रपंच करत असताना, संसार करत असताना, आयुष्य जगत असताना अनेक सुखदुःख जरी आले तरी त्यावर मात करून प्रत्यक्ष आपण जीवन कसं जगता येईल आणि आईवडिलांची पुण्याई बघा आपल्याला कशी प्राप्त होईल. म्हणजे आईवडील ज्याप्रमाणे आपल्याला जी शिकवण प्राप्त करून देतात, जे संस्कार आपल्याला प्राप्त करून देतात, त्यांच्या शिकवणीवर, त्यांच्या बघा प्रत्यक्ष संस्कारावर आपण कसं पाऊल टाकू, आपला स्वभाव कसा बदलेल हे पाहणं गरजेचं आहे. जर आपल्यामध्ये जर बदल झाला ना, समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे अज्ञान लाईट लावल्यावर कसं बघा अंधार दूर होतो, तसं आपल्यामध्ये उत्तमाची विचारसरणी असेल, साधं राहणीमान असेल तर नक्कीच ज्ञानामध्ये सुद्धा भर पडल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.